झाकली, पण तिने तिचा गर्भ बदलला नाही. कोणी तिला बुरख्याखाली लपवली, कोणी तिला पदराखाली झाकली, पण तिने तिचा गर्भ बदलला नाही. ती बुरख्यातली अम्मी झाली, पदरातली आई झाली, जीन्स पॅन्टातली मम्मी झाली, पण तिचं तिच्यातलं बाईपण मात्र संपलं नाही. त्याच्या मिशा वाढल्या आणि कुणाच्या मिशाविना दाढ्या वाढल्या. त्याच्या मिशा वाढल्या आणि कुणाच्या मिशाविना दाढ्या वाढल्या, पण त्या मिशा आणि मिशाविना दाढ्या त्यांचा धर्म घेऊन वाढल्या, पण तिच्या मात्र ममतेचा पाझर तिनं आटू दिला नाही. आजचा विषय दिला आहे जिच्या हाती पाळण्याची दोरी. बोलायला सुरुवात करण्याआधी मी इथं नमूद करते की राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंनी काय केलं, सावित्रीबाईंनी काय केलं, आजवर इतिहासामध्ये अजरामर झालेल्या प्रत्येक स्त्रियांनी काय केलंय हे जवळपास आम्हाला माहिती आहे. मला फारसं असं गोडगोड बोलता येत नाही, मी स्पष्ट बोलेल. आणि महत्त्वाचं त्या महिलांनी काय केलंय यापेक्षा आज आपण काय करतोय हा मला महत्त्वाचा विषय वाटतोय. परमपूजनीय श्री गुरुदेव, चराचरात वास करणारी श्री गुरुदेव शक्ती, ज्यांचं वर्णन करताना भाई कवी प्रदीप लिहितात, देखो मुल्क मराठों का यहाँ शिवाजी डोला था, मुगलों की ताकत को उसने तलवारों पे तोला था, हर पर्वत में आग लगी थी, हर पत्थर एक शोला था, बोली हर हर महादेव की बच्चा बच्चा बोला था, वीर शिवाजी ने रखी थी लाज हमारे आन की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, बाबा तुझ्यामुळे मज देशात मान आहे, हातात बस भारताचे संविधान आहे, ज्या पुस्तकामुळे मी इतका सशक्त झालो, विश्वात गाजणारे ते तत्वज्ञान आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर